फौजी हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. खरं तर आपल्या प्रत्येकाच्या ना जवळचा विषय असतो हा. आता चित्रपटामध्ये नेमका कशा प्रकारे मांडण्यात आलाय, काय सांगू पाहतोय हा चित्रपट, जाणून घ्यायचं या सिनेमाची टीम आता माझ्या बरोबर आहे. खूप स्वागत तुमचं सगळ्यांचं. राजश्री मराठीमध्ये मस्त दिसताय सगळेजण, एकदम फ्रेश. सगळ्यात आधी कसे आहात सगळेजण? नवनाथ सर, सौरभ कसा आहेस? आय गेस आपण पहिल्यांदाच इंटरव्ह्यू करतोय वाटतं इथे, है ना? येस. प्राजक्ता किती दिवसांनी भेटलीस, कशी आहेस? संजय सर, म्हणजे पोस्टर पाहिलं ना छान वाटतं एकदम. आणि मी प्रेस नोट सुद्धा वाचली की नेमकं काय असेल तरी सुद्धा आज जाणून घेते. सुरुवातीपासून सुरुवात करते. कधी नेमकी सर सुरुवात झाली आहे फौजी या चित्रपटाची? खरं तर मी सातारा जिल्ह्यातील पडतो आणि त्या गावामध्ये माझ्या प्रत्येक गाव असं नसेल की तिथं फौजी नाही आहे. आणि अशी काही गावं आहेत की ज्या गावामध्ये प्रत्येक कुटुंबातून एक एक फौजी नक्की आहे. आणि त्यावेळेस जेव्हा लहानपणापासून चुकून आता बोलावं लागतं की एखादा फौजी जेव्हा शहीद होतो त्यावेळेस आमच्या गावात कुठेही कुणाला कळू द्यात, कितीही लांब असू द्यात, गाडीवर ज्याला जे साधन मिळेल ती व्यक्ती त्याला म्हणजे त्या तिथं जातो आणि ते अस्मित आहे मानवंदनाला जातो. किंवा एखादा फौजी आमच्या गावावर रिटायर होतो तेव्हा ते सोहळा असतो. हे सोहळा लहानपणापासून मी बघत होतो आणि माझंही स्वप्न होतं की कुठेतरी आपलं फौजी हो, पण ते काही कारणास्तव नाही झालं माझ्या शारीरिक ह्याच्यामुळं. तेव्हापासून बोलायचं की मला फौजी व्हायचं आहे. आणि मग तो फौजी, त्यांची व्यथा, त्या फॅमिलीची गोष्ट ही मी यातून मांडण्याचा प्रयत्न. अगदी. पण सिनेमाची गोष्ट मी ऑब्व्हियसली सगळ्यांकडनं जाणून घेईन, पण सर मला तुमची गोष्ट जाणून इथे घ्यायची आहे. शेतकरी कुटुंबातला मुलगा, त्याच्यानंतर तुम्ही स्पॉट बॉय म्हणून सुद्धा काम केलं आणि ते आता सिनेमाचा निर्माता, दिग्दर्शक. खरं तर मी क्विकली बोलले, पण ही जर्नी अजिबात सोपी नसेल, राईट? आज आपल्या नावावर एक चित्रपट रिलीज होतोय 30 तारखेला. एक तर ही फिलिंग सांगा आणि हा प्रवास मला ऐकायला नक्की आवडेल. खरं तर सांगायचं तर हा एक स्वप्नच म्हणावं लागेल. कारण एक शेतकरी वारकरी संप्रदायातनं, म्हणजे माझं बॅकग्राऊंड म्हणजे असं किंवा खूप पैसा आहे म्हणून चित्रपट काढतोय असं नाही आहे. पण मला जो विषय आवडतो त्याला विषयाला सहसा प्रोड्युसर वगैरे वेगळेच कंटेंट असतात. म्हणजे माझा बोला लग्नरंजन असेल नवनाथांचा आणि आता हा फौजी, तर लोकांना त्यातून काहीतरी वेगळं चटकमटकदार पाहिजे. पण तसं न करता वारकरी संप्रदायाची जी माझ्यावरती विचार किंवा माझ्या आईचे संस्कार आहेत ते कुठंतरी मला असं वाटतं की मला प्रोड्युसर न मिळायला कारणीभूत ठरले. मग कसा आपला विषय लोकांसमोर मांडायचा, तर मग मीच जमीन घाण ठेव, कुठं काही कर, उद्योग नको ते, कुठं मित्रांना गोळा कर, कुणाकडनं व्याजानं घे, कुणाला पार्टनर घे, असं करत इथं आलो. पण मला असं वाटतं की जर मनात एक चांगली तुमची नीतिमत्ता जर चांगली असेल आणि हेतू तुमचा शुद्ध असेल तर अशक्य काही नाही. प्रत्येकानं प्रयत्न करा. अगदीच. खूप मस्त. तुमच्या तिघांना म्हणजे आता सरांची मेहनत त्यांनी अगदीच कमी शब्दात आपल्याला सांगितली, पण खरंच हा प्रवास खूप मोठा असणार. बिलकुल सोपी गोष्ट नाही एक चित्रपट बनवणं आणि बनवण्यानंतर तो रिलीज करणं, राईट? याच गोष्टी कुठेतरी आपल्याला प्रोजेक्ट निवडायला पॉझिटिव्हिटी देत असतात. सौरभ, मला वाटतं मी याच्याही आधी मी म्हणालो की ही फिल्म एक तर स्क्रिप्ट खूप छान होतं, सिम्पल आहे, म्हणजे असं काही नाही की त्याच्यात काही फार मोठी युद्ध दाखवली आहेत असं काही नाही आहे. पण त्यांचा त्याच्यामागचा मला थॉट फार आवडला की आता काय झालं आहे, आता तरुणांमध्ये सैन्यात भरती होणं ही गोष्ट तशी मनातनं लोकांच्या बाहेर जायला लागली. कारण आता इतके ल्युक्रेटिव्ह जॉब्स, हाय पेईंग जॉब्स आता त्यांना बघायला मिळतात. त्यामुळे जरी सैनिकी कुटुंबातला एखादा मुलगा असला तरी त्याचा पहिला प्रेफरन्स कुड बी IT और समथिंग एल्स. त्यामुळे कुठेतरी ना ते मोटिवेशन कमी पडतं. आणि त्यामुळे अशाच काही यंग मुलांची त्यात स्टोरी आहे की जे त्यातल्या एका मुलाच्या भावामुळे मोटिवेट होतात. आणि इतकी सिम्पल साधी स्टोरी आहे की जी सगळ्यांना, सगळ्या यूथला मोटिवेशन देऊ शकते. त्यामुळे ती स्टोरी त्यांनी माझ्यासमोर आणली आणि त्यात परत त्यांची बॅकग्राऊंड अशी होतीच. त्यामुळे मला ते चूज करताना फार काय अवघड गेलं नाही की हे छान आहे, म्हणलं की हे करायला हरकत नाही. आणि मला सगळ्यात त्यांचं डेडिकेशन यासाठी आवडलं की 2019मध्ये ही फिल्म सुरू झाली, पहिलं शेड्यूल झालं आणि ते झाल्यानंतर कोविड सुरू झाला. 2 वर्ष गेली, त्यात सगळं बंद पडलं. आणि मला असं वाटत होतं की गेलं आता, बऱ्याच फिल्म्स जशा सुरू होतात आणि बंद पडतात. पण टू माय सरप्राईज जसं सगळं पूर्वपदावर यायला लागलं तसं मला त्यांचा फोन आला आणि ते म्हणले, भाऊ आपल्याला फिल्म परत सुरू करायची. आणि तर मला आनंद या गोष्टीचा होता या फिल्मच्या बाबतीत की ते नेटाने उभे राहिले की मला हे प्रोजेक्ट जे मी सुरू केलं आहे ते मला संपवायचं आहे आणि ते मला लोकांसमोर आणायचं आहे. नंतर अनेक चित्रपट असे असतात, सुरू होतात, कदाचित संपतातही, पण लोकांसमोरही येत नाहीत, पडून राहतात, डब्यात राहतात. पण त्यांचा तो स्वभाव आणि त्यांची म्हणजे ओव्हरऑल तो ॲप्रोच मला खूप आवडला. त्यामुळे ही फिल्म करायला खरंच मजा आली. आणि चैतन्य मराठे नावाचं ते कॅरेक्टर आहे
आणि छान शेड्स आहेत त्याला. आणि बेसिकली इट्स अ व्हेरी मोटिवेशनल कॅरेक्टर आणि लोकांना इन्स्पायर करणारा तो आहे सोल्जर, जो त्या फिल्ममध्ये सुद्धा शहीद होतो नंतर. पण गुड फिल्म. प्राजक्ता. अगेन एक स्ट्रॉंग कॅरेक्टर वाटायला आहे आणि खूप वेगळं कॅरेक्टर आहे मुळात. म्हणजे जसं फौजी हे नावच खूप इन्स्पिरेशनल आहे, तसंच सगळेच कॅरेक्टर्स फिल्ममधले इन्स्पिरेशनल आहेत. मी म्हणजे माझी आणि सौरभ दादाची याच्यामध्ये एक छान जोडी दाखवली आहे, एक छान लव्ह स्टोरीपासूनचा सगळा त्यांचा प्रवास दाखवला आहे. मुळात आत्ता अशी खूप आपल्याला सिच्युएशन दिसते की फौजी आहे तर मला नाही करायचं आहे लग्न किंवा मला नको. कारण आत्ता कित्येकदा मुलींची स्वप्न अशी असतात की मला बिझनेसमॅन पाहिजे, मला छान मोठ्या पगारावर जो मुलगा आहे त्याच्याशी मला लग्न करायचं आहे, किंवा घरी खूप शेती जमीन वगैरे आहे तर अशा मुलांसोबत मला लग्न करायचं आहे, असं कित्येक मुलींचं स्वप्न आत्ता आपल्याला बघायला मिळतं. पण मी जे कॅरेक्टर करते आहे सुनंदा नावाचं, तर तिचं स्वप्नच असं आहे की मला जर कोणी लाईफ पार्टनर पाहिजे तर तो फौजीच पाहिजे. आणि ते तिचं का स्वप्न आहे किंवा तिने ते का उराशी बाळगलेलं स्वप्न आहे तर ते आपल्याला चित्रपटात बघायला मिळणार आहे. आणि खूप स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे. मी असं म्हणते कायम की फौजी हा लाखात एक असतो, पण त्याची जी पत्नी असते ती 10 लाखात एक असते. त्यामुळे हे कॅरेक्टर प्रेक्षकांना खूप जास्त आवडणार आहे आणि खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे फौजी हे असे आहेत की जे सीमेवर संरक्षण करतात म्हणून आपण शांत झोप घेऊ शकतो, पण त्यांच्या मागे त्यांच्या खऱ्या अर्थानं कुटुंबाचं जर संरक्षण कोण करत असेल तर त्यांची पत्नी असते. त्यामुळे ती खऱ्या अर्थानं त्यांच्या कुटुंबाची फौजी असते आणि ते कॅरेक्टर मी करते. तर खूप छान वाटतंय. सौरभ दादासोबत पहिल्यांदा काम करते, त्यामुळे फार भारी एक्सपिरियन्स होता. हा, मी तेच मी बोलते आणि ती दादा म्हणते. हिरोईन आहे आणि ती दादा बरोबर एक्झॅक्टली रोमॅन्टिक सीन करायला खूप छान. नाही, खरंच खूप छान लव्ह स्टोरी सुद्धा दाखवलेली आहे आणि ती सरांनी खूप छान डिझाईन केली आहे. संजय दादासोबत पण खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि मुळात या फिल्ममध्ये ना खूप तगडे सगळे स्टारकास्ट आहे. सरांचं विशेष कौतुक आहे की त्यांनी जसं की आत्ता सौरभ दादा म्हणाला की सुरुवात केली, पण कित्येकदा असं होतं की तिथे दिग्दर्शक संपून जातो, तिथे प्रोड्युसर संपून जातो, पण सर तितक्याच जिद्दीने उभे राहिले, संघर्ष करत करत ते आज इथपर्यंत आले आणि अखेर आज 30 ऑगस्टला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतो आहे. त्यामुळे फार कौतुक आहे. एक स्पॉट बॉय म्हणून, एक दिग्दर्शक म्हणून, एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून, एक वारकरी संप्रदायाचा वारसा असलेला एक माणूस म्हणून, आणि अखेर त्यांची जी जिद्द होती की मला फौजी बनायचं होतं पण मला फौजी बनता आलं नाही, पण मी एक चित्रपटाच्या माध्यमातून ती फौजीची स्टोरी सगळ्यांसमोर मांडते. मला खूप छान वाटतं. याच्यामध्ये मी जयराज नावाचं कॅरेक्टर करतो आहे, जे आर्मीमध्ये होतं आणि नंतर मग ते रिटायर्ड झालेलं असतं, पण तरीसुद्धा त्याची कुठेतरी बांधिलकी असते की आपल्याला पुढची जनरेशन आपल्या आर्मीमधून तेवढीच पुढे आणायची आहे, आणि त्यासाठी तो ट्रेनर म्हणून काम करत असतो वगैरे. त्यामुळे खूप पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की ना, आजकालचा हा सोशल मीडिया मी अगदी नेटवर्क वगैरे गावागावात पोचलं आहे, इंटिरियरमध्ये पोचलं आहे, तरीसुद्धा आपल्या महाराष्ट्रातून इतके जवान सैन्यात भरती होत आहेत. मला असं वाटतं ना, एखाद्या मीडियाचा आपल्यावर खूप परिणाम होतो, त्यातून आपण काहीतरी वेगळी वाट चोखंदळायला जातो, पण तसं न होता तेवढीच संख्या किंवा त्याहून जास्त वाढत चाललेली संख्या, मला असं वाटतं ना, हे आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला गुण आहे. जसं म्हणाला घनश्याम की तो ज्या प्रांतातून आला तिथे खूप जवान सैन्यात भरती होतात. तर मला असं वाटतं ना की ना, ते मातीचा गुण असतो, ते कुठून असं म्हणजे दुसरीकडे ती माती घेऊन गेलं तरी येत नाही, ते त्याला पोषक वातावरण लागतं, मानसिकता लागते, ती त्या मातीतल्या माणसांमध्ये आहे आणि म्हणून ते राहिलेले आहे. आता घनश्यामचा प्रवास जसा मगाशी तू म्हणाले स्पॉट बॉयपासून, खरंच सांगतो मी, माझ्या गाढवाच्या लग्न ह्या सिनेमाला तो स्पॉट बॉय होता. म्हणजे मी विटनेस आहे त्याला, मी पाहिलेलं आहे. आणि ज्यावेळेला तो दिग्दर्शक म्हणून माझ्यासमोर, या आधीचा सिनेमा त्यांनी केला होता, नवनाथांवर तो सिनेमा केला, त्यात मला अनफॉर्च्युनेटली मला रोल नाही झाला माझ्यासाठी, त्यांनी विचारलंही होतं, पण ह्या सिनेमात वेळ नव्हता असं काहीतरी झालं, पण ह्या सिनेमाच्या माध्यमातून ती मला काम करता आलं याच्याबरोबर. आणि प्रवास याचा थक्क करणार आहे. आणि मला असं वाटतं की यातल्या कलाकारांनी ज्या पद्धतीनं समोर असून काम केलं आहे,
इस्पेशली ज्यावेळेला त्या शहीदाला अग्नी दिला जातो आणि त्यावेळेला जो गावसुद्धा उभा राहिला आमच्या बरोबरला, ज्यांचा रंगभूमीशी आणि अभिनयाशी काही संबंध नसलेले ते सुद्धा तितक्याच तन्मयतेने त्यात काम करणारे होते. त्यामुळे तो सिक्वेन्स मी आयुष्यात विसरू शकत नाही. कारण ज्या पद्धतीनं सगळा तो सिनारिओ यांनी सगळा उभा केला होता तिकडे, ॲक्च्युअल सेट पद्धतीनं वगैरे फॅन्टॅस्टिक काम केलेलं आहे त्यांनी. आणि दिग्दर्शक म्हणून हा सिनेमा नक्कीच लोकांना आवडेल, कारण त्यांनी ना लोक डोक्याने करतात सिनेमा, त्यांनी त्याच्या आत्म्याने केलेला सिनेमा आहे. कारण खूप त्याचा इथून तो कनेक्टेड आहे त्या गोष्टीसाठी. त्यामुळे एक बरं वाटतं अशा माणसाच्या आपण जरा संलग्न राहिलो आणि काहीतरी कलाकृती घडते. अगदी. घनश्याम सर, पण गाव सुद्धा आहे ना साताऱ्यामध्ये, सैनिकांचं गाव, जिथे हो, प्रत्येक अपसिंगे- घरातला एक व्यक्ती अपसिंगे म्हणून नावाचं गाव आहे. हां, अजून हां. 2-3 गाव आहेत. त्या गावामध्ये प्रत्येक घरातला पिढ्यानपिढ्या सैनिक आहे. राईट. अशा गोष्टी जेव्हा आपण बघतो तेव्हा जबाबदारी कुठेतरी डबल असते, की काय सिनेमात दाखवायचं हे आपल्याला माहिती असतं, बिकॉज प्रत्येकाचे इमोशन जोडलेले असतात. राईट. फौजी बनवताना अशा कोणकोणत्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलं? मी एकतर फौजी बनवताना हे आपल्या म्हणजे खूप आदराचं स्थान आहे ते आपल्याकडनं चुकून म्हणजे आता हे रोमॅन्टिक मग अशी विषय काढला, पण हे दोघांचे जेव्हा तो तिकडनं येतो गावाकडनं तेव्हा त्या दोघांचं तर एकमेकावरती प्रेम आतुरता आहे. मग त्या गोष्टी की माझा फॅमिली पिक्चर बघणार आहे हा, तर त्या गोष्टी विचारात ठेवल्या मी की नाही, जे मला हवं आहे प्रेम तर व्यक्त झालं पाहिजे. कारण आज मला सांगा, आपली एखादं नवजोडपं 8 दिवस राहू शकत नाही, पण ही माता माऊली 6-6 महिने ते आपल्या नवऱ्याचा त्याग असेल आणि ती नुसती राहत नाही, तर ती तिच्या सासू सासऱ्याला असेल किंवा घरातल्या फॅमिलीला दाखवत पण नाही दुःख, पण ती किती दुःखात असते हे पण दाखवण्याचा प्रयत्न. आणि मग तो जाताना किती तिची काय भावना असते. मुलाचा वाढदिवस आहे, त्याच्यानं पोरगा विचारतो की पप्पा म्हणजे माझ्यावर बड्डे येणार ना. ज्या काय गोष्टी होत्या ना की ज्या आयुष्यात खरंच घडतात समोर लोकांच्या, आणि नाही त्या माऊलीला त्या म्हणजे बड्डेला येत आहेत. ही काही दुःख होती. वडील खंबीर दाखवतात, मी बाहेरनं खंबीर आहे माझ्या गावात समजा काय पाठी असं फौजी, पण ते आतून किती ढासळलेले असतात त्यांची त्यांनाच माहीत असतं. आणि मग त्या आता मी जवळून बघितल्या होत्या. आणि आपण काय होतं कधी कधी आपल्याला 15 ऑगस्टला किंवा 26 जानेवारीलाच आपल्याला फौजीची आठवण येते, देशप्रेम आणि सगळंच आठवतं. ते सगळं जागं होतं. पण ती माता माऊली कशी आहे, गावाकडल्या लोकांनी जर नुसतं म्हणजे माझ्या गावामध्ये मी काय कर्तव्य केलं पाहिजे, मला नाही जाता आलं सीमेवरती, पण माझ्या गावात एखादा फौजी आहे किंवा त्याचं कुटुंब आहे तर सहज भेटलो किंवा त्यांना काय प्रॉब्लेम आहे, त्यांचा मुलगा तर सीमेवरती रात्रंदिवस जगतोय, तर माझी अशी इच्छा आहे की त्यांनी त्या माऊलीची घरी जाऊन चौकशी काय पाहिजे किंवा चालता बोलता त्यांना एवढं जर केलं तर ही देशसेवा खूप मोठी होऊ शकते. त्या ज्या व्यथा आहेत त्या लोकांच्या, त्या आईच्या असतील, वडिलांच्या असतील, त्या मुलाच्या असतील, पत्नीच्या असतील किंवा गावकरी असतील, हे आपण ह्या जगातून मांडण्याचा खूप प्रयत्न. नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे, मला एवढंच सांगायचं आहे की एखादा शहीद झाला की मेणबत्त्या लावला की आपलं काम झालं असं नाही आहे. हा सिनेमा खूप वेगळं सांगतो आहे. त्यामुळे मला असं वाटतं ना, ते त्याच्या घरात काय घडतंय ना ते मला वाटतं लोकांनी बघावं आणि मग त्याच्यानंतर त्या घरासाठी आपल्याला काय करता येईल ना ते बघावं. क्या बात, खूप मस्त. सौरभ, पण कोणताही युनिफॉर्म असू देत, युनिफॉर्म इज इक्वल टू जबाबदारी, हे समीकरण चालतच आलंय. त्याचं खूप रिस्पेक्ट प्रत्येक जणच करत असतो. आता आपण एका फौजीचीच भूमिका साकारतोय म्हणजे किती जबाबदारी आहे मी हे बोलूच नाही शकत. राईट. जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुला सांगितलं, तू लगेचच होकार दिला होतास का जरा एक, बिकॉज तू आजवर वेगवेगळ्या भूमिका ऐतिहासिक सुद्धा केल्यात, तू काय नेमके डोक्यात विचार होते? नाही, याला महत्वाचं म्हणजे अशा भूमिकेला नाही म्हणणं काही पॉसिबिलिटीज नव्हती. आणि असंही नव्हतं की काही त्यांनी उगाचच त्याला सिनेमॅटिक वाटेल ती लिबर्टी घेऊन काहीतरी दाखवायचा प्रयत्न केला. ही वॉज शोईंग व्हॉट रिअली इज हॅपनिंग. आणि त्या गावांमध्ये जी परिस्थिती आहे जी त्यांनी स्वतः जवळून अनुभवली आहे ती दाखवायचा प्रयत्न केल्यामुळे मी लगेचच त्याला हो म्हणलं. आणि मला इथे मेन्शन करायला विशेष हे आवडेल की मी या गोष्टींच्या बाबतीत खूप प्रामाणिक आहे आणि मी खूप केअरफुल आहे. म्हणजे मी जेव्हा एखादी ऐतिहासिक भूमिका करतो की आता छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार असेल तर त्यांच्या अटायरबद्दल, त्यांच्या वेशभूषेबद्दल मी अतिशय जागरूक असतो की कुठल्याही गोष्टीत तिथे कुठेही चुकीला वाव नाही मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे इव्हन या बाबतीत मी खूप हे होतो. आणि त्याच्यासाठी मी त्यांना सांगितलं होतं की म्हणलं मला युनिफॉर्मवर कुठले आपण काय रँक्स लावणार आहोत काय ते सगळेचे डिटेल्स मला पाहिजेत. तो तुमचा अभ्यास झाला असेल तर नसेल तर मला सांगा, मी कोणाची मदत घेता आली तर माझा एक खूप जवळचा मित्र आहे कर्नल अमोल धुमाळ.
त्याला मी कन्सल्ट केलं, त्याला मी सांगितलं मी अशी अशी फिल्म करतोय आणि टू माय सरप्राईज तो लकीली पुण्यात होता, त्याचं पोस्टिंग पुण्यात होतं आणि त्यांनी मला सगळी मदत केली. त्यांनी मला कुठल्या रँक्स कुठे लावायच्या काय काय सगळं मला त्यांनी व्यवस्थित लोकांशी बोलून सगळं अरेंज करून दिलं. आणि मला वाटतं हे लोकांना माहीत नाही आहे, पण हे मला सांगायला खरंच खूप आनंद होतो की त्यांनी मला हेही सांगितलं की आता इंडियन आर्मीची ही पॉलिसी आहे की तुम्ही जर एखादी आर्म्ड फोर्सेसवरची फिल्म करत असाल आणि तुम्ही ते प्रोजेक्ट जर आर्म्ड फोर्सेसकडे घेऊन गेलात, इंडियन आर्मीकडे घेऊन गेलात, तर ते पूर्ण स्टडी करून ते तुम्हाला त्यांच्याकडनं मदतीचा हात देतात, तुम्हाला गोष्टी अवेलेबल करून देतात. त्यांची जी आत्ता लेटेस्ट वेपनरी आहे ती तुम्हाला त्याचे रेप्लिकास ते तुम्हाला तयार करून देतात. हे सगळ्या प्रकारची मदत द्यायला ते तयार आहेत किंवा कुठलाही गायडन्स लोकेशन वाईज असेल, युनिफॉर्म वाईज असेल, हा सगळा ते तुम्हाला उपलब्ध करून देतात. आणि ही माहिती आपल्याला नसते, ती ह्या निमित्ताने मला लोकांपर्यंत पोहोचवता येते आणि त्यानिमित्ताने मला त्याचा स्वतःला अनुभव घेता आला. त्यामुळे ते युनिफॉर्म्स आणि हे सगळे अतिशय ऑथेंटिक गोष्टी आम्ही त्याच्यात सगळ्या वापरलेल्या आहेत आणि त्यामुळे मला वाटतं घनश्याम सरांनाही ती खूप त्या बाबतीत मदत झाली. त्यामुळे आय रिअली थँक इंडियन आर्मी आणि कर्नल अमोल धुमाळ, आणि त्यांनी मला खूप मदत केली या बाबतीत आणि ती खरंच जबाबदारी आहे. मी पहिल्यांदा जेव्हा युनिफॉर्म तो अंगावर चढवला तेव्हा मी अमोलला मेसेज केला की म्हणलं एक वेगळंच फिलिंग आहे. सो ही जस्ट स्माइल्ड आणि मला त्यांनी लाफिंग स्माइलीज पाठवले की कळतंय ना आता कसं काय फिलिंग असतं. सो अमेझिंग फिलिंग आणि पूर्ण 100% द्यायचा प्रयत्न केला आहे. येस, प्राजक्ता, आता जेव्हा सर म्हणाले की घरची व्यक्ती वेगळी असते, तो फौजी हा घरी वेगळा असतो आणि वाट बघणारी लोक असतात घरी त्याची, राईट, इमोशनल राईड म्हणेन मी इथे या कॅरेक्टरला, राईट. तुझ्यासाठी मेंटली प्रिपेरेशन कसं होतं या भूमिकेसाठी? म्हणजे ऑफकोर्स मेंटली प्रिपरेशन होतंच, कारण मी खूप लास्ट मोमेंटला या प्रोजेक्टला जॉईन झाले. म्हणजे यांनी 2019ला ही फिल्म स्टार्ट केली, बट आय वॉज जॉईन इन 2022. सो म्हणजे मला जेव्हा सरांचा कॉल आला की अशी अशी भूमिका आहे, तर मी हो म्हणाले पहिल्यांदाच, कारण ती खूप वेगळी भूमिका होती आणि अशा भूमिका मांडणं हे खरंच व्हायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे ही फौजीची जी पत्नी आहे, तर मला आठवतं आहे की जेव्हा माझा पहिला दिवस होता, पहिला सीन होता, तर तोच सीन माझा असा होता की शहीद म्हणजे एक फौजी आहे तो शहीद झालेला आहे, त्याची अंत्ययात्रा निघालेली आहे, संपूर्ण गाव जमलेलं आहे आणि तो डेथ सीनचा माझा पहिलाच दिवस पहिलाच सीन होता. आणि तुला खरं सांगते, विदाऊट ग्लिसरीन मी त्याच्यात रडलेली आहे. आणि फक्त मी नाही तर जो काही सगळा मॉब होता, अख्खं गाव होतं, कित्येक गावं होतं, त्या बायका लिटरली खऱ्या खऱ्या रडलेल्या आहेत. मगाशी तो सीन म्हणजे अजून मी हे सांगताना माझ्या अंगावर काटा येतोय. आणि जे क्यूज देतो ना आपण की बाबा क्लोज झाल्यानंतर किंवा मास्टर झाल्यानंतर बाकीच्या कॅरेक्टरसाठी, तर सरांनी ना ती स्क्रीन लावली होती. तर तो माझा जो ॲक्ट होता, जो मी परफॉर्मन्स दिला, तर तो सर सतत तेच प्ले करत होते, कारण त्यांना एक क्यू मिळावा म्हणून. तर ते बघून सुद्धा लोक तितक्याच ताकदीने पुन्हा पुन्हा रडत होते. म्हणजे हे तिथे जे काही मी एक्सपिरियन्स केलं ना, ते मला फुल ऑन मूवीमध्ये खूप हेल्प झाली त्याची. त्यामुळे डेफिनेटली इमोशन्सवर खूप जास्त फोकस होता, खूप जास्त वर्कआउट केलं. तेवढेच हॅपी सीनसुद्धा होते, तेवढेच इमोशनल सीनसुद्धा होते, तेवढीच स्ट्रॉंगसुद्धा ती दाखवली आहे की जेव्हा तिला न्यूजमध्ये समजतं की अशा अशा ठिकाणी बॉम्बस्फोट झाला आहे आणि आता सगळं संपलं आहे किंवा काही प्रमाणात होप्स आता शिल्लक आहेत, तरी ती स्वतः आधी सावरते, मग ती तिच्या फॅमिलीला सावरते आणि इनडिरेक्टली ती तिच्या पूर्ण गावाला सांभाळते. आणि जेव्हा ती डेथ म्हणजे ती अंत्ययात्रा निघते, तेव्हा ती जी काही फुटते, तो ऑफकोर्स क्लायमॅक्स आहे मूवीचा, तर ते प्रेक्षकांनी बघावं आणि ते जाताना तो जो काही मेसेज आहे सरांचा, जो पोटतिडकीने दिलेला आहे, तो जाताना प्रेक्षकांनी घेऊन जावा. सो आय एम सो लकी की इतकं स्ट्रॉंग कॅरेक्टर आणि खूप वेगळी भूमिका जी खऱ्या अर्थानं प्रेक्षकांसमोर यायला पाहिजे, ती ही भूमिका आहे. त्यामुळे अगदीच. आणि बातम्यांवर आपण जो तू सीन आत्ता सांगितलास ना, बातम्यांमध्ये आपण ॲक्च्युली हे सगळं बघत आलोय आत्तापर्यंत. जेव्हा कधी पुलवामा म्हणा किंवा अशा ठिकाणी गोष्टी घडतात, आपण बघतो नेमकं काय असतं. तसं मी इमॅजिन करू शकते. तू बोलत होतीस तेव्हा सुद्धा माझ्या अंगावर काटा आला की काय कसा तो सीन झाला असेल. संजय सर, इतक्या भूमिका झाल्या आहेत आजवर सिनेमांमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या, नाटक म्हणूया आपण, या भूमिकेचं वेगळेपण मला कसं सांगा? एक तर ही पॉझिटिव्ह भूमिका होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे
एक तर ट्रेनर हम्म. आधी मी ट्रेन असला हो. पाहिजे. पण बऱ्याचशा गोष्टी आम्ही जिथे केलं आम्ही फलटण साईडला वगैरे त्या ट्रेनिंग स्कूलमध्येच आम्ही ते केलं होतं शूटिंग. त्यामुळे मला त्या गार्ड्सना ते कसं ट्रेन करतात सगळं ते पाहिलं होतं आणि त्याच इन्स्ट्रक्शन त्याच कवायती मी मुलांकडून करून घेत होतो. खूप मजा आली. म्हणजे मला असं वाटतं की ना ॲक्टिंगसाठी एक वेगळं वर्कशॉप असतं ना, तसं मला असं वाटतं की प्रत्येक कॅरेक्टरसाठी एक वेगळं वर्कशॉप असलं पाहिजे, कारण प्रत्येकाचं प्रोफेशन वेगळं असतं. त्यामुळे मजा आली खूप करायला आणि त्या वातावरणामध्येच होतो आम्ही. ॲक्च्युअल मुलं तिकडे तिथून ट्रेन होऊन मिलिटरीमध्ये सिलेक्ट होणारी जी मुलं होती त्यांच्याबरोबरच होतो. त्यामुळे एक वेगळी मजा होती. पण सर कठीण काय वाटलं या संपूर्ण प्रोसेसमध्ये? नाही कठीण असं नाही, पण कसं एक तर वर्कआउट आपण करत असतो, जिम वगैरे चालूच असतं, पण त्याचबरोबरीनं ना फ्री वर्कआउट वगैरे जे होणं असतं ना ते पण गरजेचं असतं. त्या गोष्टीची तिकडे म्हणजे मला ते रूमवर करावं लागलं नाही, ते प्रत्यक्षात त्या ग्राउंडवर ग्राउंडवर होत होतं. येस. मजा आली. पण सौरभ, तू ऑलरेडी म्हणजे जिम फ्रिकच आहेस, आम्ही बघत असतो सोशल मीडियावर. या चित्रपटासाठी काही वेगळं ट्रेनिंग किंवा काय डिफिकल्ट वाटलं तुला सगळ्यात जास्त फौजीच्या भूमिकेबद्दल? जर तुम्ही कुठलेही आर्म्ड फोर्सेसची लोकं पाहिली तर ते असे तुम्हाला मस्क्युलर किंवा अशा पद्धतीचं बेल्टवाले कधी दिसत नाहीत. ते जनरली लीन आणि खूप अजाईल अशा ह्याच्यातले असतात स्ट्रक्चरमधले. सो जेव्हा ही फिल्म सुरू झाली तेव्हा मी जस्ट सिम्बाचं शूटिंग संपवलं होतं. सो आय वॉज क्वाईट मस्क्युलर. पण फॉर्च्युनेटली असं झालं की तेव्हा जो आम्ही शूट केलेला पोर्शन होता तो नंतर सर म्हणाले आपण रिशूट करूया, कारण त्यातला काही पार्ट आम्हाला त्यांना तेवढा आणि त्याच्यातल्या काही तेव्हा लक्षात आलं होतं की युनिफॉर्ममध्ये काही थोड्याशा चुका वर खाली झालं होतं. सो ते माझ्यासाठी एक बरी गोष्ट होती, कारण मग मी त्याच्या मधल्या प्रोसेसमध्ये मी लीन झालो होतो आणि मी आताही परत प्रोजेक्ट करायचं आहे, पुढे कंटिन्यू करायचं आहे म्हणल्यावर मी जसे साधारण एका सोल्जर किंवा एखाद्या फौजीचं जे एक स्ट्रक्चर असतं त्या स्ट्रक्चरमध्ये येण्याचा प्रयत्न केला आणि जेवढं म्हणून ऑथेंटिसिटीकडे स्ट्रक्चर वाईज जाता येईल तेवढं जाण्याचा प्रयत्न केला. घनश्याम सर, पण हे सगळे ते सांगतायत त्यांना मिळालं ट्रेनिंगबद्दल. तुम्ही कॅप्टन ऑफ द शिप आहात, राईट? तुम्हाला सगळ्यात जास्त कठीण काय गेलं या अख्ख्या प्रोसेसमध्ये? खरं सांगू तर कठीण म्हणलं तर काही म्हणजे मी गोष्ट कोणाकडे घेऊन जायचो, माझा असा प्रोजेक्ट आहे आणि इन्व्हेस्टमेंट करा, पार्टनरशिप घ्या, भांडवल मेन. त्यावेळेस एकतर माझ्याकडे बघितल्यावर मी एज अ डायरेक्टर हाही कोणाला विश्वास वाटत नाही, कारण मी वारकरी संप्रदायातला माळकरी माणूस. पण अलग्नरेंजमुळे ज्या लोकांना वाटायचं की करू शकतो काहीतरी, पण त्यांच्या त्या अपेक्षा किंवा काहीतरी वेगळं त्यांना असं म्हणजे लव्ह स्टोरीज पूर्णपणे पाहिजे किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी त्या ऐकलेल्या कथा ऐकायच्या. त्यामुळे मला चॅलेंज होतं मला भांडवल उभं करायचं. पण काही असे लोक माझ्या आयुष्यात पण आली देवासारखे, प्रत्यक्ष भगवंताला येता आलं नाही, आली आणि करत मग माझी कधी मी जमीन घाण ठेवली, माझी कुणी एक कधी पैशाचा अभाव गाडी ओढून नेली, मी नेऊन द्यायचो, परत पैसे आले जुळून परत माघारी आणली. अशा बऱ्याच गोष्टी घडल्या आयुष्यामध्ये की जे मी मीडियासमोर नाही बोलू शकत. पण भगवंताने साथ दिली. एक शेतकऱ्याचा पोरगा होतो असं वाटायचं, फक्त फौजीचीच नाही तर आपण त्यात थोडीशी म्हणजे बाबा ही मुलं जे जवान आहेत फौजी आहेत ही शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. म्हणजे शेतकरी आणि फौजी यांची एक जुळून आलेली गोष्ट आहे. फक्त हेच नाही आहे, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये इमोशनल पण मिळेल. रोमॅन्टिक सरांनी जी कल्ला जो केला आहे एक अकॅडमीमध्ये त्यांच्या कॉमेडीचा, कॉमेडी मुलांनी केली आहे. मी असं नेमकं अशी टार्गेट मुलं असतात ऑलमोस्ट, कसं एखाद्या कॅम्पला गेल्यानंतर अशा मुलांकडून काही गोष्टी घडत असतात. तर अशा माणसांवर अशा मुलांवर अंकुश ठेवणारा मी आहे. ते आपण प्रहार सिनेमात पाहिले, असे काही ट्रेनिंग होत असताना काही अशी माणसं भेटतात वगैरे. तर त्याच्यातूनच चांगले उत्तम सैनिक आपल्या भारताला मिळालेले आहेत. त्यामुळे अशा मजा मस्तीचे काही सिक्वेन्सेस आहेत, पण त्याचबरोबरीनं जो एक मेन कोर जो आहे ना आपल्या सिनेमाचा तो खूप सांभाळला आहे आमच्या डिरेक्टरने त्याबद्दल. अगदीच. येस. आणि असे खूप सीन आहेत या चित्रपटामध्ये जे करण्यासाठी ना, म्हणजे जसं मगाशी प्राजक्ता आणि सर तुम्ही सांगितलं अंगावर काटा येत होता, असे बरेच सीन तुमच्या प्रत्येकाच्या वाट्याला आलेत फौजीमध्ये, राईट? आज जर मी इथे म्हणाले की फौजीमधली एक तुमची फेवरेट मुवमेंट मला सांगा, सीन असेल किंवा एखादी इमोशनल मुवमेंट असेल किंवा पडद्यामागची मुवमेंट असेल, तर ती कोणती सांगाल सौरभ? एकतर फाईट सिक्वेन्स आहे एक मेन, ज्याच्यात तो नंतर इव्हेंच्युअली शहीद होतो, तो एक फाईट सिक्वेन्स. आणि ती जो म्हणली ना जो त्याचा शेवटचा प्रवासाचा जो सिक्वेन्स आहे, एक तर मला त्याच्यात काहीच करायचं नव्हतं.
मी शांत होतो. मला बाकीच्यांचं फक्त ऐकू येत होतं किंवा मी ऑब्झर्व करत होतो. पण ते वातावरण सगळं इतकं भारलेलं आणि अशा पद्धतीचं होतं ना, आणि सगळी लोकं त्यात प्रत्येक म्हणजे कितीही जरी रिटेक असले, टेक्निकल रिटेक होत असले, तरी प्रत्येक ॲक्टर्स तर असतातच बिकॉज दे आर ट्रेन्ड. पण बाकी गावातली लोकं ज्यांचा खरं तर ट्रेन्ड ॲक्टर्स म्हणून काही संबंध नाही आहे त्याच्याशी, पण ते आलेत आत्मीयतेने केवळ ह्यांनी बोलवल्यामुळे, तर तेही त्याच्यात इतके जोडलेले होते. त्यामुळे त्यांचं डेडिकेशन बघणं, प्लस मला त्याच्यात एक खूप वेगळा अनुभव आला की आम्ही ते सगळं ओव्हरऑल याच्यावर इतकं छान काम आमचं झालं होतं. तिथे मला ती पावती मिळाली, कारण मध्ये जेव्हा एकदा कट झाला, मी उठलो आणि मी जनरल लोकांची ओळख करून देत होते मध्ये घनश्याम, तेव्हा मला बऱ्याच लोकांनी विचारलं की सर तुम्ही कुठे असता आता, तुमचं पोस्टिंग कुठे आहे. सो आय वॉज सरप्राईज्ड. सो मी खूप सरप्राईज होतो की त्यांना तिथे मॅक्सिमम लोकांना हेच वाटत होतं की हा खरंच आर्म्ड फोर्सेस म्हणजे मराठा लाईट इन्फंट्रीचा हा कॅप्टन आहे आणि तो आत्ता ह्यांच्याबरोबर काम करतोय. तर कुठे पोस्टिंग आहे काय. मग मी त्यांना सांगायचो नाही मी ॲक्टर आहे, मी असं नाही खरंच सांगा ना, कशाला मजा करताय, कशाला गंमत करताय. सो इतकं ऑथेंटिक आणि इतके असे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस होते. माझ्या वाट्याला एक असा सीन आला होता. आम्ही त्या ट्रेनिंग स्कूलमधली जी मुलं असतात आमच्या, आणि त्यांना कोणीतरी भिडणारा बाहेरचा एक आगंतुक येतो आणि त्यांच्याशी फारच विक्षिप्त पद्धतीनं वागतो आणि त्यांच्यावर हात उचलायला जेव्हा जातो तेव्हा ट्रेनर पुढे येतो आणि त्यांच्याशी फाईट करतो. तो एक मला करायला खूप मजा आली. आमच्याकडे तो जो आला होता त्या गावातला कोणता मुलगा, इतका मारत होतो ना, त्याला मार खायला खूप आवडत होतं. मला असं वाटतं हा म्हणजे कसं आहे माहिती की अरे आता बस झालं, मी दमलो, तू आता कुठेतरी असं तुझ्या अंगात मरगळ येऊन तू कुठेतरी पडायला हवं. पण त्याच्यात असं होतं ना की सतत मी फ्रेम मध्ये जायला हवं. शेवटी याने सांगितलं ना की 3-4 फाईट झाल्यानंतर तुम्ही पडायलाच पाहिजे. खरं मारलं नाही खरं मारलं नाही, पण कसं होतं ना, त्याला पडणं होतं त्याचं, पण खाली एक जमीन होती अशी खडबडीत, खरचटलं जाऊ शकतं. म्हणजे मला माझ्यापेक्षा त्याची काळजी खूप होती, पण त्याला स्वतःची काळजीच नव्हती. त्याला फक्त एवढंच होतं की ते फ्रेममध्ये आपण दिसायला हवं. पण त्यांनी खूपच इनिशिएटिव्ह घेतला आमच्यापेक्षा. मी जसं मगाशी म्हणाले की तो लास्टवाला सीनच जास्त कॅची मुमेंट होता आणि मेमोरेबल होता. आणखीन एक मी सांगेन आवर्जून की आत्तापर्यंत खूप स्ट्रॉंग कॅरेक्टर्स मी केली आहेत, म्हणजे अगदी फाईट सिक्वेन्स, वॉर सिक्वेन्स असतील, पण मला ना डेथची खूप जास्त भीती वाटते. म्हणजे मी याच्या आधी कोणाचीच अंत्ययात्रा ला गेले नाही आहे. तर माझा पहिला दिवस आणि पहिलाच सीन असा होता की तो डेथ सीन मला एक्सपिरियन्स करायचा होता. आणि एक्सपिरियन्स नाही तर ते इमोशन्स पण तिथे ॲक्टिंग परफॉर्म करायची होती. तर मुळात मला असं कोणाचं काही म्हणजे बघितली डेथ वगैरे तर खूप जास्त हार्टबीट्स माझ्या आपोआप वाढतात, बाय डिफॉल्ट वाढतात. सो मुळात ते माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं की डेथ सीन तो सगळं बघणं, ते सगळं ॲटमॉस्फिअर फील करणं आणि ॲक्टिंग करणं. त्यामुळे मी पहिल्यांदा तिथे डेथचं सगळं ते ॲटमॉस्फिअर फील केलं आणि परफॉर्मन्स दिला. पण जेव्हा तो सीन शूट झाला त्याच्यानंतर एक वेगळंच समाधान मिळालं की यार आपण खूप काहीतरी भारी करतोय आणि एक भारी मेसेज यातून जाणार आहे. क्या बात, खूप मस्त. सो चित्रपट तर तयार झालाय, पण तुमच्या सगळ्यांना हा प्रश्न आहे, फौजी हा चित्रपट तुमच्यासाठी माणूस म्हणून काय लर्निंग घेऊन आलाय? सरांपासून सुरू करू. मला एवढंच वाटतं की ना, आपण जे इतके रिलॅक्स आहोत, इतक्या गप्पा टप्पा आणि खाण्यापिण्यात एवढे मशगूल आहोत, ती माणसं काय करतात? बर्फाच्या अशा वातावरणात जिथे काहीच गोष्टी अवेलेबल होत नाही, कितीतरी दिवस ते युद्ध चालू राहतं, वेळेचं भान नाही, पाण्याचं भान नाही, खाण्याचं भान नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीला तोंड देऊन ते सगळे हे करतात. मला असं वाटतं आयुष्यातला एक तरी दिवस आहे ना, आपण त्यांच्यासाठी म्हणून काय करता आलं ना तर ते करावं. जसं बाबा आमट्यांच्या आश्रमात आपण गेल्यानंतर आपण बघतो, आनंदवनामध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडे काय पिकत नाही आहे ते कुष्ठरोग्यांची इथे. आपण जर त्यांच्यासाठी काही करू शकत नसेल, त्यांच्याकडे फक्त रॉकेल आणि मीठ पिकत नाही, बाकी सगळं होतं त्यांच्याकडे. तर मी तिथे कधीतरी गेलो तर त्यांच्यासाठी काहीतरी त्यांनीच बनवलेल्या वस्तू आपण विकत घेणं, तर त्यांच्यासाठी आपण निधी जमा करू शकतो वगैरे. तसंही मला असं वाटतं की माझ्या नाटकाची मी सातत्याने करत असतो, माझी स्वतःची संस्था आहे, त्याद्वारे काहीतरी मला एका शोमधून येणारं जे
निधी आहे तो आपण त्यांच्यासाठी द्यावा असं मला वाटतं एकतरी प्रकारे. येस, खूप मस्त. प्राजक्ता? मी मुळातच खूप नशीबवान समजते स्वतःला की या चित्रपटाचा मी भाग आहे, कारण हा चित्रपट डेफिनेटली नो डाऊट खूप वेगळा मेसेज देऊन जाणार आहे प्रेक्षकांना. आणि जसं की आता दादा म्हणाला की नक्कीच आपण त्या फौजींची जाणीव ठेवली पाहिजे. माझं एक वाक्य आहे, माझा एक डायलॉग आहे या चित्रपटात माझ्या तोंडी, माझ्या कॅरेक्टरच्या तोंडी, की फौजीच्या घरची लक्ष्मी व्हायला सुद्धा नशीब लागतं. तर ते नशीब नेमकं कसं असतं आणि ती संधी का मिळते, किंवा जर ती संधी मिळाली तर त्याचं ते लोक कशी सोनं करतात, तर हे बघण्यासाठी हे आजमावण्यासाठी हा चित्रपट बघा. आणि नो डाऊट आज ते आहेत, फौजी आहेत म्हणून आपण आहोत. त्यामुळे आपण त्यांचे जितके आभार मानू तितके कमी आहेत. त्यामुळे जेवढं होता येईल तेवढं आपण त्यांचे आभार मानून त्यांची जाणीव ठेवूयात की ऊन वारा पाऊस कशाचाही विचार न करता ते फक्त आपल्यासाठी सीमेवर लढत असतात. स्वतःचा संसार, स्वतःचं कुटुंब मागे ठेवून ते देशासाठी लढत असतात. त्यामुळे सॅल्यूट आहे त्यांना माझ्याकडून. सौरभ, काय लर्निंग घेऊन आलाय फौजी? माझ्यासाठी तर खूप काय काय घेऊन आलं लर्निंग, कारण मला वाटतं दृष्टीआड सृष्टी असते आणि आपल्याला बऱ्याच वेळेला या गोष्टीचं कधी म्हणजे बॅक ऑफ युअर माइंड कदाचित कधीतरी असेल की पण ते तुमच्या लक्षात राहत नाही सतत, आणि तुम्ही आपले खुशाल चेंडू असता, अनेक गोष्टी एन्जॉय करत असता, पण कुठेतरी जसं दादा म्हणाला की ह्या गोष्टींची जाणीव ठेवली पाहिजे की तुम्ही इथे मजा करू शकताय कारण काही लोक तुमच्यासाठी तिकडे उभी आहेत. भले काही लोक असंही म्हणतील की तो त्यांचा जॉब आहे, त्यांनी घेतलेला जॉब आहे, पण तो जॉब करणं याच्यासाठी एक वेगळी हिंमत लागते आणि त्यासाठी त्यांना तुम्ही मानलंच पाहिजे. कारण उद्या जर तुम्हाला एखाद्या नॉर्मल माणसाला जर ऑफर दिली, जॉबचं म्हणजे डायरेक्ट मृत्यूशी सामना. हा एक्झॅक्टली, कारण एखाद्या माणसाला उद्या जर ऑफर दिली की मी तुला आत्ता 2 जॉब ऑफर करतो, एक तर तुला सैन्यात जाऊन आत्ता पोस्टिंगला तिकडे जायचं आहे आणि दुसरा जॉब इज IT कंपनी आणि गो टू सम ऑफिस, AC ऑफिस अँड सिट देअर. तर माणूस हा जनरली घेताना हाही विचार कुठेतरी तुम्ही केला पाहिजे की हा जो चॉईस आहे ना, दॅट चॉईस मेक्स अ डिफरन्स. आणि तो त्यांनी घेतलेला आयुष्यातला जो एक महत्त्वाचा चॉईस आहे तो त्यांना कदाचित मृत्यूच्या समोरही उभा करू शकतो. त्याच्यासाठी त्यांना सॅल्यूट केलंच पाहिजे अँड ऑलवेज रिस्पेक्ट देम फॉर द स्मॉलेस्ट थिंग दे आर डुईंग फॉर यू. अगदी. सर, जरीही अनुभव असला इतक्या सैनिकांना गावामध्ये बघायचा, तरी सुद्धा चित्रपट बनवणं ही ऑब्व्हियसली सोपी गोष्ट नाहीये. हा चित्रपट, फौजी हा चित्रपट नव्याने काय शिकवण घेऊन आलं तुमच्यासाठी, तर ती काय असेल? मी म्हणजे कल्पनेच्या पलीकडला आहे. मला खरं तर मी जेव्हा घरातून कन्याकुमारीला पळून गेलो तेव्हापासूनच मला हा वेडा झाला आहे असं म्हणायचे. पण मला आयुष्यामध्ये काहीतरी नवीन करायचं आणि कुठंतरी ऐकलं होतं कुठंतरी मी की येडे माणसं इतिहास करतात. माझं आडनावच येडे आहे आणि शहाणी माणसं वाचत बसतात. मला असं वाटतं की फौजीबद्दल किंवा माझ्या शेतकऱ्याच्या अन्नदात्याबद्दल जी ह्या पिक्चरमधली गोष्ट मांडली, ती गोष्ट एकतर सगळा समाज माझ्या फौजीचा आदर तर करणारच, पण माझ्या शेतकरी अन्नदाताची 10 रुपयाची पिंडी 5 रुपयाला आणि 2 रुपयाला 8 रुपयाला असं मागून कधीच चेष्टा करणार नाही. ही कुठंतरी माझ्याकडनं माझ्या आयुष्यात एक म्हणजे येऊन एक माझ्या फौजीसाठी किंवा माझ्या शेतकरी बांधवासाठी, अन्नदातासाठी मला वाटतं हे मला भरपूर काय शिकून दिलं. आणि करता जाता भगवंत आहे, मी फक्त निमित्त मात्र कारण आहे, हे त्यांनी करून घेतलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे, या माणसाने जे जवान ज्या घरातून जात आहेत सीमेवर लढायला त्यांची घरं पाहिली आहेत. तो तिथे गेल्यानंतर शहीद झाल्यानंतर घरावर काय घडतं, त्यामुळे त्या कुटुंबावर काय बेतलं असेल ना, हे त्यांनी जवळून पाहिलं. त्यामुळे ना ह्याच्या इतका सिनेमा खरे कोणी पाहिला नाही. आणि मला असं वाटतं यांनी आमच्याद्वारे खूप चांगला कन्वे करण्याचा प्रयत्न केला आहे. आता ह्या सिनेमाच्या माध्यमातून ह्याचा थॉट जो आहे तो लोकांपर्यंत आता पोचणार आहे. तर मला असं वाटतं लोकांना आता चांगली पर्वणी आहे ही खरं तर. म्हणजे ते त्यांचं कुटुंबियांचे व्यथा, शहीदांची व्यथा हे सगळं जाणून घेण्याची एक खूप चांगली संधी आहे. आणि मला वाटतं ही आता एक म्हणजे हे एका वेगळ्या अँगलनी पण ही इन्स्पिरेशन मी म्हणतो की निदान ह्या निमित्ताने कदाचित आता जे मी मगाशी सांगितलं की इंडियन आर्मी आणि ऑफिसर्स आर रेडी टू हेल्प यू,
त्यामुळे मला वाटतं जास्तीत जास्त नवीन प्रोड्युसर्स, फिल्म मेकर्स हे भारतीय सैन्यावर तिथल्या लोकांबद्दल जर काही फिल्म प्रोजेक्ट एखादं करायचं असेल तर त्यांना ती मदत होऊ शकते. सो काही लोकांच्या मनात जरी खूप असलं पण एका बॅकफूटवर गेले असले तरी मला वाटतं ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असू शकते आणि जास्तीत जास्त लोक याचा विचार करतील. सौरभ, काय सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना अपील करशील थिएटरपर्यंत यायचं? थिएटरपर्यंत येण्यासाठी मी काय असं म्हणण्याचीच मला गरज नाही, कारण तुमच्यासाठी सीमेवर लढणाऱ्या एका चैतन्य मराठे नावाच्या कॅप्टनची ही गोष्ट आहे. कदाचित तुमच्या शेजारच्या घरात तुमचा नेबर असा एखादा सैनिक असू शकतो. सो त्याच्यासाठी रिक्वेस्ट करायची गरज नाही. मला वाटतं मी हक्कानी हे सांगेन की त्याची ही स्टोरी बघायला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जा. ती स्टोरी तुम्हाला नक्की आवडेल आणि कदाचित तुम्हाला इन्स्पायर करेल, तुमच्या मुलाबाळांना इन्स्पायर करेल सैन्यात जाण्यासाठी. येस, सो थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात, इतक्या छान गप्पा मारल्या आणि संपूर्ण टीमला सर स्पेशली तुम्हाला खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू.